एक महत्त्वाची अपडेट पावसासंदर्भात मुंबईमध्ये पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते। सायनच्या कमलानगरमध्ये काहींच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। नालेसफाई न झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। काही वेळापूर्वी सायन परिसरामधून आम्ही तुम्हाला दृश्य दाखवली होती। सखल भागांमध्ये कशा प्रकारे पाणी साचलेलं होतं, मात्र फक्त सखल भागांमध्ये नाही, घरांमध्ये सुद्धा सायनमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नालेसफाई व्यवस्थित न झाल्याचा नागरिक तिथं आरोप करताना पाहायला मिळतात, दावा करताना पाहायला मिळतात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत वेळोवेळी सकाळी 7 वाजल्यापासून पोहोचवत आहेत। नालेसफाई न झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट घेण्यासाठी तिथल्या स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी आमचे प्रतिनिधी त्या घटनास्थळी घरांच्या इथे जिथे पाणी शिरले तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। नंदकिशोर, काय सध्याची परिस्थिती आहे? आपण काही वेळापूर्वी दाखवत होतो रस्त्यांवर पाणी साचलं होतं, नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे। एकूणच तिथली परिस्थिती आणि आपण नागरिकांशी बोलायचा प्रयत्न सुद्धा करूया। नक्कीच श्रद्धा, नागरिकांशी बोलायचा तर प्रयत्न करूयाच, मात्र मी कमलानगर म्हणजे सायनचाच हा परिसर आहे। गांधी मार्केटमध्ये सुद्धा काहीसं पाणी भरायला सुरुवात झालंय आणि कडेलाच असलेला हा कमलानगर आहे। हे संपूर्ण जर बघितलं तर हा संपूर्ण आतला चाळीचा भाग आहे आणि चाळीच्या भागात आतल्या रस्त्यांवरती खरं तर पाणी संपूर्ण साचलेलं आहे। जवळभर ढोगालभर पाणी या संपूर्ण परिसरात अनेक ठिकाणी अनेक लोकांची घरं या ठिकाणी आहे आणि घरामध्ये जवळपास 10 ते 12 घरांमध्ये या ठिकाणी पाणी गेलेलं पाहायला मिळतं। माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की पाठीमागच्या आतली ज्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे ते सुद्धा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करेन। खरं तर मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस पडतोय, मात्र अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचताना पाहायला मिळतंय। मात्र आतल्या चाळीतल्या भागात हे संपूर्ण पाणी साचलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण इथले स्थानिक जे लोक आहेत ते बीएमसी वरती नालेसफाई झाली नसल्यामुळे कुठेतरी गटराचं पाणी आपल्या घरात येतंय अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो करताना पाहायला मिळतात। आणि समोर आपण बघतोय की आतमध्ये घरामध्ये जे आहे ते पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। सध्या अति मुसळधार जो आहे तो सुद्धा पाऊस नाही, तुरळक पावसात जर एवढं पाणी साचायला लागलं तर मग मोठा पाऊस जेव्हा मुंबईमध्ये पडेल तेव्हा काय अवस्था होईल अशा पद्धतीची भीती जी आहे ती खरं तर व्यक्त करतायत आपल्यासोबत स्थानिक आहेत। हा संपूर्ण परिसर आहे, हे पहिलंच वर्ष आहे पाणी येण्याचं की याच्या अगोदर सुद्धा नाही, दरवर्षीप्रमाणे हा चालूच असतो इकडे प्रॉब्लेम। जवळजवळ पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर जोरदार असू दे किंवा शिल्लक असू दे हे ढोपरं एवढं पाणी भरायलाच जातं। आणि आता तर आमच्या काही जणांच्या जवळजवळ तुम्ही म्हणाल 10 ते पूर्ण वस्तीभर जेवढे आहे ना, जेवढे गटर लाईनीचे तिथे सगळ्यांच्या घरात पाणी आलेलं आहे। पहाटे 4 वाजल्यापासून पावसाचं पाणी आम्ही हे करतोय, 3 वाजल्यापासून मागचे जो पाऊस सुरू झाला तुम्ही स्वतः 3 ते 6 हे जवळपास घरातलं पाणी उपसत होतं आणि आता पण मी स्वतः गटर नाले सफाई करायला बाहेर पडलेलं आहे। माझ्याबरोबर हे अण्णा आहेत, त्यांच्या पण घरात पाणी झालेलं आहे, त्यांनी मोटर लावून पाणी बाहेर काढायची हे करतात। एवढं पाण्याचे आम्हाला हाल सुरू झालेले आहेत। पण काय याचं कारण काय असू शकतं? नालेसफाई झाली नाही म्हणायची होती तुम्हाला? गए साल गटर साफ किया है नहीं, इसीलिए पूरा पानी भर रहा है इधर। पूरा हर साल ऐसे ही भरते रहता है पानी पूरा इधर। थोड़ा बारिश आएगा ना पूरा पानी भर जाता है इधर पूरा। फिर हम लोग घर पे पूरा पानी है, सबका घर पे उधर। अभी साफ करके आ रहा है पूरा गटर। कंप्लेंट किया बीएमसी के पास अधिकारियों? ये साल थोड़ा कंप्लेंट किया है, आधा साफ करके चले गया है इन लोग पूरा। आधा कचरा निकाला, बाद में आया नहीं कोई कचरा निकालने के लिए इधर। शिवाय कन्स्ट्रक्शनचं पण काम चालू झाल्याच्या नंतर त्या लोकांचं पण पाण्याचा इकडेच येतोय। हा जो आता तुम्ही जो भाग बघताय ना तो सकल भाग आहे, तिन्ही बाजूनी पाणी येतं आणि ह्यातच नेमका हा तलाव बनून जातो। आता असं आम्हाला वाटतंय की म्हटलं विदाऊट बिल्डिंगचे आम्हाला स्विमिंग पूल दरवर्षी करायला लागतोय। अक्षरशः आमचे जवळजवळ हाल असे झालेत ना की प्रत्येक तुम्ही गेलात ना प्रत्येक जण आज घरामध्ये पाणी उपसत बसलेलं। कामधंदे सुद्धा आम्हाला हेच कामं करायला लागले जातात। सकाळच्या मुलांच्या शाळेचा टाइम आहे आम्ही अशी कामं करतो आणि जवळपास ही इकडची जी मधली लाईन झालेली आहे ना याच्यामध्ये पाण्याचा आणि कचऱ्याचा एवढा निचरा झालेला आहे ना, साफसफाई झालेलीच नाहीये। नक्कीच एकंदरीत जर पाहतोय कॅमेरामन स्नेहलला सुद्धा विनंती करेन की पाणी खरं तर या सकल भागात साचलेलं आहे। भाऊ, पाण्यातून तुम्ही येताय, काय परिस्थिती, किती पाणी? देख लो, घुटने के ऊपर तक पानी है। क्या इधर ही रहते हो? इधर रहते हो? हाँ, घर में पानी गया तुम्हारा? घर में तो नहीं गया, घर माले पे ना, हाँ। खाली यही भर गया था और क्या है। गाड़ी बंद हो गई उधर। हर साल ऐसे ही होत आहे। नक्कीच खरं तर या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत ताई सुद्धा आहेत। ताई, हे दरवर्षीची समस्या आहे? दरवर्षी असं पाणी येतं? हर साल आता है। हाँ, हर साल आता है पानी ऐसे। क्या कंप्लेंट वगैरह किया? तुम जिस घर से आप आई हो उधर सुद्धा पानी था? हाँ, उधर तक है पानी, रात को सोने को भी नहीं होता है, पानी घर में भरता है। नाली पूरा जाम हो जाता है उधर से, तो पानी भरता है। मेरे को लेट हो रहा है जाने। नक्कीच खरं तर
मी सुद्धा जर पाहायला गेलं तर डोंगरभर पाण्यामध्ये आतमध्ये आणि या ठिकाणी हा संपूर्ण आतला मधला रस्ता आहे, चाळीचा रस्ता आहे. त्यामुळे ना कोणता सक्कल भाग चारी बाजूने जर पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीनं पाणी जे आहे ते या ठिकाणी येऊन सापतं आणि या ठिकाणची गटर आहे ती भरलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्ण घरात ही संपूर्ण घर आणि कडेला जर पाहायला गेलं तर मंदिरचं शेड सुद्धा आहे, त्या शेडमध्ये सुद्धा आतमध्ये पाणी जाताना पाहायला मिळतं आणि मोठी गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे आता ताईंनी म्हटल्याप्रमाणे सकाळच्या शाळेला जाणाऱ्या मुलांची सुद्धा गैरसोय होते, रात्री झोपता सुद्धा येत नाही कारण पाणी जे आहे ते घरामध्ये असतं. त्यामुळे मोठा सामना जो आहे तो खरं तर इथल्या स्थानिक नागरिकांना करावा लागतो. ही संपूर्ण चाळ आहे ही सुद्धा या साईडची एका साईडचे मी सुद्धा दाखवलं, माझ्या पाठीमागे सुद्धा अशाच पद्धतीचं संपूर्ण जे आहे ते पाणी आहे. त्या ठिकाणी संपूर्ण गटर आहे, त्या साईडला सुद्धा पाणीच म्हणताना येणार तर दूषित पाणी, गटरातलं पाणी जे आहे ते त्या परिसरात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र मोठा जो सामना आहे तो खरं तर इथल्या स्थानिक नागरिकांना करावा लागतो आणि हे दरवर्षीचं सुद्धा असल्याचं सांगितलंय. तर असं दरवर्षी सुद्धा अशाच पद्धतीचं पाणी साचतं अशा पद्धतीनं इथल्या स्थानिकांनी सांगितलेलं आहे. तक्रार करतो मात्र कुठलीही नालेसफाई जी आहे ती या ठिकाणी होत नाही अशी सुद्धा माहिती जी आहे ती इथल्या स्थानिकांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्या पावसाचा जो वाढला तर मोठ्या पद्धतीने इथल्या अधिक ज्या घरात आहेत त्या सुद्धा घरात पाणी शिरायला सुरुवात होईल. सध्या अगदी ग्राउंड लेवलची ही रियालिटी आपण दाखवतोय नंदकिशोर आपल्या प्रेक्षकांना, आपल्या सगळ्यांना. मात्र आता तरी दखल घेईल पालिका आणि काही उपाययोजना करेल अशी अपेक्षा करूया, कारण की दरवर्षी जर अशाच प्रकारच्या घटना घडत असतील तर हे गंभीर आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सायनच्या कमलानगरमधली ही दृश्य आहेत. काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला ते नागरिक असं सांगतायत की आम्ही दरवर्षी याच संकटांचा, अशाच परिस्थितीचा सामना करतो. BMC वाले आले, नालेसफाई अर्धवट केल्यानंतर कुणीही आलं नाही आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवली असा दावा त्यांनी केलाय.